नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे की मखाणे हे आपल्यासाठी फायदेशीर आहे याची माहिती बघणार आहोत. तर मंडळी, सध्याच्या धावपळीच्या जगात आणि वाढत्या जीवनशैलीत फिट राहणे ही केवळ फॅशन नसून काळाची गरज बनली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण तासनतास जिममध्ये घाम घालतो, चालतो किंवा व्यायाम करतो, पण फिटनेसच्या ह्या प्रवासात आपण नेमकं काय खातो हे देखील महत्त्वाचं आहे. संध्याकाळी भूक लागली किंवा ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात असतो तेव्हा स्नॅकिंग हा आपला सगळ्यात मोठा शत्रू ठरतो. ह्यावेळी आपण वडापाव, समोसा किंवा इतर तेलकट आणि मद्याचे पदार्थ खातो, त्यामुळे आपलं वजन वाढतं. पण वजन कमी करण्याच्या प्रवासात आपल्यासमोर हेल्दी पर्याय म्हणून कुरकुरीत हलके फुलके मखाणे आणि दुसरं म्हणजे शेंगदाणे हा पर्याय आहे. अनेकांना प्रश्न पडतो की जर वजन कमी करायचं असेल तर नेमकं काय खावं, शेंगदाणे की मखाणे? तर म्हणजे शेंगदाणे खाल्ल्याने ताकद मिळते, पण त्यातील कॅलरीज काय मखाणे पचायला हलके असतात, पण त्यातून पुरेसं प्रोटीन मिळतं का? तर वजन कमी करण्याच्या नादात आपण अनेकदा केवळ प्रोटीन पाहतो आणि त्यातील कॅलरीज दुर्लक्ष करतो किंवा कॅलरीजच्या नादात शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वे विसरतो. वेट लॉस करताना नेमकं काय खायला हवं आता ते बघणार आहोत. तर म्हणजे आपल्या फक्त वजन कमी करायचं असेल तर मखाना आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. याचं सगळ्यात मोठं कारण त्यात कमी कॅलरीज असतात. एक वाटी मखाण्यामध्ये 100 ते 110 कॅलरीज असतात. यात भरपूर फायबर असल्यामुळे पोटभर बराच वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे आपल्याला केवळ भूक लागत नाही तर मखाण्याच्या ग्लायकोजेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जे आपलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नंतर आहे शेंगदाणे. मंडई, शेंगदाणे हा प्रोटीनचा खजिना मानला जातो. आपल्याला फक्त प्रोटीन हवा असेल तर शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरेल. तर म्हणजे 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये साधारणतः 25 ते 26 ग्रॅम प्रोटीन असतं. तेवढ्याच मखाण्यात फक्त 9 ते 10 ग्रॅम प्रोटीन असतं. शेंगदाण्यात कॅलरीज आणि फॅटचे प्रमाणही जास्त असतात, त्यामुळे तर आपण जिम किंवा वर्कआउट करत असू तर स्नायूच्या मजबूतीसाठी शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. दिवसाला मुठभर खाणं चांगलं आहे. अतिप्रमाणात खाल्लं तर पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मखाणे किंवा शेंगदाणे खाऊ शकता आणि वजन कमी करू शकता. तर मंडळी, ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.